साठी हे कायद्यातल्या तरतुदी आणलेल्या आहेत. लायबिलिटी ऑफ द लायसन्सी फॉर द ॲक्ट ऑफ अ सर्वंट, म्हणजे तुमच्या नोकराने किंवा तुम्ही ज्याला प्राधिकृत केलंय त्याने जर एखादं दुष्कृत्य केलं तर त्याची जबाबदारी कोणाकडे? एक नोकरनामा असतो, इकडे ठेवले सगळं, एक नोकरनामा असतो. जर तुमच्या वतीने तुम्ही कोणाशी ॲग्रीमेंट करा, त्या ॲग्रीमेंटला काही किंमत नाही, परंतु कुठलाही डान्स बार चालवताना एक नोकरनामा असतो, ज्या नोकरनाम्यामध्ये तुम्हाला त्याची सगळी माहिती भरून द्यावी लागते. हा नोकरनाम्याची कॉपी आहे आणि ह्या नोकरनाम्यावरती मालकाला सही करावी लागते. या नोकरनाम्यावरती मालकाला सही करावी लागते. आणि एखादी कृत्य तुमच्या वतीने जो प्राधिकृत झालेला आहे त्याने केलं तर त्याची जबाबदारी काय? तर मी तुम्हाला वाचून दाखवतो. लायबिलिटीज ऑफ द लायसन्सी फॉर द ॲक्ट ऑफ द सर्वंट. द होल्डर ऑफ द लायसन्स, परमिट, पास or authorization granted under this act shall be responsible as well as the actual offender for any offence committed by any person in his employ or acting with his express or implied permission on his behalf under the provision of this act, as if he himself has committed the same, unless he shall establish that all due and responsible precautions were exercised by him to prevent the commission of such offense. याचा अर्थ असा आहे की तुमच्या वतीने ज्या कोणी तिकडे प्राधिकृत केलेला असेल, जो काम करत असेल, तो जबाबदार जरी असला तरी हे कृत्य मी केलंय म्हणजे कोणी ज्याच्या नावाने परवाना आहे त्याने असं समजण्यात यावं, अनलेस जर तुम्ही तशी कृत्य करण्यापासून त्याला सगळ्या गोष्टीत परावृत्त करायला तुम्ही सिद्ध केलं तर. म्हणजे त्यांनी सांगितलं ना की आम्हाला कळलं आणि आम्ही डान्स बार बंद करून टाकला, मग त्याच्या अगोदर तर तुम्ही कुठली प्रिकॉशन घेतली नाही. आणि हे जर म्हणत असतील की आम्हाला माहीतच नव्हतं, तर ह्या डान्स बारवर जशी 31/5/2025 ला रेड झाली, तशीच रेड 28/5/2023 ला रेड झाली होती. त्याच्यामध्ये गुन्हा हाच आहे. दुसरी रेड 10/8/23 ला झाली होती. म्हणजे 2 रेड ह्याच्या अगोदर ह्या बारवर झालेल्या आहेत आणि याचे पुरावे आहेत. हे माझे कागद नाही आहेत, हे कागद FIRच्या कॉपीज आहेत आणि ह्या सगळ्या राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये मिळालेली माहिती आहे. खोटी असायचं काही कारणच नाही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुमच्या बारमध्ये अश्लीलता चालते, तुमच्या बारमध्ये पोरी नाचवल्या जात आहेत. मग हे माहीत असून तुम्ही कुठलीही प्रिकॉशन घेतलेली नाही, तुम्ही हे सिद्ध करू शकत नाही. त्याच्यामुळे थेट तुमची जबाबदारी ही या निमित्ताने सिद्ध होते. त्यामुळे माझी अर्धवट नॉलेज किंवा माझं नॉलेज कायद्याच्या आधारावरती आहे. मी आज गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस आहे. आपल्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. खरं म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने आज त्यांच्याकडे ही भेट रूपाने त्यांच्या ज्या मंत्रिमंडळात असलेल्या सहकार्याचे प्रताप देणार होतो, परंतु आज ते गेलेत गडचिरोलीला. त्यामुळे उद्या हे सगळे कागद हे मी त्यांच्याकडे देणार आहे आणि त्यांच्यावरती काय कारवाई करणार त्याचं कारण असं आहे की डान्स बार त्यांच्या पत्नीच्या नावाने आहे हे तर त्यांनी मान्य केलंय, म्हणजे मातोश्रींच्या नावाने आहे हे तर त्यांनी मान्य केलंय. त्यामुळे आता तिथे तो प्रश्न नाही आहे. डान्स बारचे नियम आहेत, नियम तर सगळे तुडवलेले आहेत. कारण डान्स बारमध्ये महिलांना किती वाजेपर्यंत ठेवायचं याचा कायदा आहे. 9च्या नंतर महिला राहू शकत नाही. सिंगर जरी आपण म्हटलं, ऑर्केस्ट्रा म्हटलं, ते म्हणतात ऑर्केस्ट्रा आहे,
तरी 5च मुली त्याच्यामध्ये काम करतात. ऑर्केस्ट्राचे नियम असे आहेत, त्या मुली